शुभ स्वागतम. रविवारची संध्याकाळ, सर्वच जण सुट्टीचा दिवस म्हणून अगदी निवांत आहेत आणि अशा या निवांत क्षणी आपल्या कुटुंबियांसमवेत अधिक मास जो निसर्गानेच आपल्याला दिलेला आहे, थोडंसं अधिक असं काही करण्यासाठी, अधिक अशा अर्थाने म्हणूया की आपलं दररोजचं जीवन तर आपण जगतच असतो, पण त्याच्यामध्ये परमेश्वराची आपल्या हातून थोडीफार जी सेवा घडते, त्या सेवेमध्ये थोडंसं अधिक काहीतरी मिळवूया आणि याच हेतूने आज श्रुती संगीत क्लासेस गोविंदनगर यांनी आपणा सर्व रसिक श्रोत्यांसाठी आणि विशेषतः परमेश्वराच्या चरणी थोडीशी सांगीतिक सेवा प्रस्तुत करावी यासाठी आज शास्त्रीय गायन आणि भक्ती संगीताच्या सुरेख मैफिलीचं आयोजन केलेलं आहे. उपस्थित आपणा सर्वांचे आमच्या क्लासच्या वतीने सहर्ष स्वागत. आपणा सर्वांना माझी एक प्रेमळ नम्र विनंती असेल की आपण सर्वजण दर्शन घेता घेता परमेश्वराचं नामस्मरण करता करता थोडंसं कानांनी इकडे आकृष्ट व्हायचं आहे आणि थोडीशी जर शांतता आपण पाळली तर निश्चितच ब्रह्मानंदी टाळी आपली जी लागणार आहे ती लागण्यासाठी सहाय्य होणार आहे. तर आपण सुरुवात करीत आहोत या मैफिलीला. सर्वात आधी शास्त्रीय गायन आपणासमोर सादर होत आहे. तर या गायनासाठी आपण बघू शकता कलाकार सर्व इथे प्रस्तुत झालेले आहेत. त्यांचा परिचय करून देताना मला खरोखरच खूप आनंद होतोय. आपणासमोर इथे मंचावरती विराजमान झालेले आहेत आमच्या गुरु, माहेरकडून विभा पिंपरीकर आणि सासरकडून सौ मानसी मंगेश राजहंस यांचं शिक्षण संगीतामध्ये MA विशारद आहे. लहानपणापासूनच त्यांना संगीताची, गाण्याची, वादनाची आवड तर होतीच. त्या शिक्षण घेत होत्या, शिकत होत्या, पण ज्यावेळी आपण गुरूच्या सानिध्यात येतो आणि गुरूंचं आपल्याला मार्गदर्शन लाभतं तेव्हा कुठे आपल्या या प्रवासाला खरी सुरुवात होते. आणि म्हणूनच त्यांनी अमरावतीचे भैयासाहेब उर्फ दिनकरराव देशपांडे हे जे त्यांचे गुरु आहेत त्यांच्याकडून संगीताचं शिक्षण घेतलेलं आहे. मधल्या काही काळामध्ये संगीतापासून त्या दूर राहिल्या, पण पुन्हा 25 वर्षानंतर पुन्हा एका नव्या जोमाने त्यांनी हा संगीत प्रवास पुन्हा सुरू केला आणि नाशिकमध्ये स्थायिक झाल्यानंतर त्यांनी अगदी छोट्या प्रमाणात सुरुवात केली. पण आज जर आपण बघितलं तर आमची सर्वांची ही जी संख्या आहे ही या फक्त काही प्रमाणात म्हणजे अगदी एक छोटासा भाग त्या विद्यार्थिनी इथे आलेल्या आहेत. याच्यापेक्षा कितीतरी त्यांच्या विद्यार्थिनी तयार झालेले जे आज उत्तम गायकसुद्धा आहेत आणि त्यांनी स्वतःचं आपल्या क्षेत्रामध्ये नावही कमावलेलं आहे. मॅडमविषयी विशेष सांगायचं तर त्या सांगीतिक श्रीसुक्त, सांगीतिक अथर्वशीर्ष ह्याचंही गायन करतात. अत्यंत उत्कृष्ट प्रकारे त्यांचे हे कार्यक्रम असतात. वेगवेगळ्या गीतांना आपल्या स्वतःच्या नाविन्यपूर्ण चाली त्यांनी लावलेल्या आहेत आणि संगीतासाठीच त्यांनी स्वतःचं आणि शिवाय त्यांचं कुटुंबसुद्धा सर्व संगीतमय झालेलं आहे. कोणी वादक आहे, कोणी गायक आहे, म्हणजे कुटुंबरंग काव्यात जसं म्हणतात तर इथे म्हणावं लागेल कुटुंबरंग संगीतात. तर अशा ह्या आमच्या मॅडम. त्यानंतर त्यांना साथ देत आहेत तबल्यावरती श्री आदित्य कुलकर्णी यांचंसुद्धा MA म्युझिक झालेलं आहे, अलंकारपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे. ते संगीत विशारद आहेत आणि त्यांना बरेचसे पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. त्यानंतर त्यांना
वेगवेगळ्या स्कॉलरशिप्ससुद्धा मिळालेल्या आहेत। यानंतर पेटीवरती आहे श्रीयुत अमित तांबे यांची ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडन ही एक्झाम ते पास झालेले आहेत आणि सध्या ते MA अपियर आहेत, ते सुद्धा संगीत विशारद आहेत। तर अशा या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचं आपण आता आस्वाद घेणार आहोत। सुरुवात करूया। हॅलो, मी आपल्यासमोर राग मधुवंती सादर करणार आहे। Shine.
नाथ सुनी गरीब नवाज आई तोर शरण सुनी नाथ सुनी ये नाथ सुनिए नाथ 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 सुनिए हरि बोले शरण
Jai
जय मा